नमस्कार, आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हा साऱ्या खवय्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। पुरणपोळीसाठी पुरण कसं बनवायचं ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहेच। आता पुरणपोळीसाठी वरची पारी किंवा पीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवते। प्रथम 3 कप मैदा घेऊन परातीत चाळणीच्या सहाय्याने चांगला चाळून घेतला आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडे पाणी घालून पीठ सैलसर होईपर्यंत मळून घेऊ। पीठ मळताना थोडं तेल सुद्धा घालून आपण चांगलं अगदी मळून घेऊ। आता तुम्ही बघू शकता पीठ आपले अगदी छान सैलसर मळून झालेले आहे। यात 3 ते 4 चमचे अजून तेल घालून पीठ साधारण 2 ते 3 तासासाठी मुरवण्यास ठेवावे। बघू शकता इथे आपले पुरणपोळीसाठीचे पीठ छान अगदी मुरलेले आहे। आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। धन्यवाद।